तेच सर्वात मोठं आकर्षण ठरतं ते म्हणजे महिला बाईक रॅलीचं आणि महिला बाईक रॅलीच्या या सगळ्या नारी शक्ती इथे सज्ज आहेत. आणि क्या बात आहे, तुमचं वय काय असं मी विचारू का? वय 50 प्लस? 50+. 50 प्लस आहे यांचं वय. क्या बात आहे. आणि तुम्ही सकाळपासून इथे आलाय? हो, आम्ही नियोजनात आहे त्यामुळे सकाळी लवकरपासून आम्ही आहोत. हे जवळपास 100च्या वर बायका आलेल्या आहेत. कारण यावर्षी थोडा उत्साह कमी दिसतोय. दरवर्षी 200पर्यंत बायका जातात, पण यावर्षी थोडंसं लागले असतील सुट्ट्या आणि हे. आणि आता इतके वर्ष फक्त एकच यात्रा असायची, आता 14 उपयात्रा झालेल्या आहेत, त्यामुळे थोड्या विभागल्या गेल्या आहेत. आणि तुम्ही सकाळपासून येता इकडे सगळे आणि सगळ्या भेटा आणि नऊवारी आणि नथ घालून आलात? हो हो, सकाळी 6 वाजल्यापासून सगळ्या महिला तळ्यावर जमलेल्या आहेत. अरे वा. आणि या सगळ्या बाईक रॅलीची तयारी जवळजवळ महिनाभर या करतात. कुठली वेशभूषा करायची, बाईक म्हणून कशी, एवढ्या सगळ्या जोरदार दिसतात. साड्या नऊवारी नवीन शिवून घ्यायच्या, विकत घ्यायच्या, या सगळ्या बायका तयारीमध्ये असतात. गाड्या वेगवेगळ्या गाड्या सजवून, स्वतःला सजवून. मी एवढंच म्हणे, आपण जाता पटकन बाई पण भारी देवा गाऊया. बाई पण भारी देवा, बाई पण भारी रे, बाई पण भारी देवा, बाई पण भारी रे, बाई पण भारी देवा, बाई पण भारी रे. क्या बात आहे. बाई पण भारी देवा हे जे आहे ते मला इथेच पुन्हा एकदा हा साक्षात्कार झालेला आहे. कारण या सगळ्या खूप सज्ज आहेत. आपण अजून त्यांच्याशी बोलणार आहोत, पण अर्थात त्या बाईक रॅली असल्यामुळे मलाही त्यांच्याबरोबर धावावं लागतं आहे थोडं, त्यामुळे आपण पुढे जाऊन पुन्हा त्यांना गाठणार आहोत. चला आता आपण, ही खास गुढीवाली बाईक आहे, त्यामुळे गुढी असल्यामुळे गुढी आणि गुढी दोन्ही आहे. आम्हाला खूप छान वाटतंय आणि आम्ही नेहमी गुढीपाडव्याची वाट बघत असतो की कधी गुढीपाडवा येतो आणि आमची बाईक रॅली. आणि ती तुमची मुलगी आहे? हो, माझी मुलगी आहे छोटी. ती पण गुढी घेऊन उभी आहे? छान. हो, हा, तिचं काय वय आहे? 10 वर्षाची आहे. 10 वर्षाची आहे. हा. अरे वा. आणि तुम्ही सकाळपासून सज्ज आहात सगळे. आम्ही 4 वाजता उठलोय सकाळपासून, सगळे घरात गुढी उभारून वगैरे रॅलीला आलोय. आमचा जल्लोष दरवर्षी असाच असतो. अरे वा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. बोल सोरा. गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. मला खूप छान वाटतंय. जय श्रीराम. अरे वा वा. क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा. पण आधी बाकी बुलेट राईड वर पण या मस्त सज्ज आहेत. क्या बात आहे. मस्त दिसतात. एक नारी सप्पे भारी. बाई पण भारी देवा. आणि तुम्ही सकाळपासून आलात, नेहमी बुलेट चालवता तुम्ही? हो हो, मी एक रायडर पण आहे. आम्ही बरेच राईड पण करत असतो. क्या बात आहे. बुलेटवर या मस्त सज्ज आहेत आणि छान जाणता राजाचा इथे भगवा पण आहे. हो, वा वा. काय बुलेट चालवणाऱ्या महिलांना काय संदेश द्याल, किंवा ज्यांना अजून बुलेट चालवण्याची हिंमत होत नाही त्यांना काय सांगाल? फक्त सगळं जे काय असतं ते डोक्यामध्ये असतं. डोक्यातले विचार बाजूला ठेवलं की कुठलीही गोष्ट जड नसते. तर प्रत्येकाने धाडस करून चालवावी. पहिले तर फक्त माणसं दिसायची बुलेटवर, पण आता खूप महिलाही दिसतात या क्षेत्रात. तर आपण बघतोय तर यावेळेस नेतृत्व सगळ्या दलांमध्ये महिलांचंच होतं. जर वायुसेना असो, हवाई सेना असो किंवा मिलिटरी असो, तर मुलींचं वर्चस्व सगळीकडे होत आहे. तर अशीच साथ राहू दे सगळ्यांची एकमेकींना. नेतृत्व जोरदार आहे. नारी क्षमता आहे. एक नारी सप्पे भारी. खूप छान वाटलं. गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि तुम्हा सर्वांना पण गुढीपाडव्याच्या शुभेच्छा, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. तर असं आपण पाहतोय की बाईक रॅली जी आहे ही खरं तर सर्वात मोठं आकर्षण असते. एकंदरच ठाण्याची जी शोभायात्रा आहे त्यात अनेक रॅली निघतात, पण बाईक रॅली नेहमीच लक्ष वेधून घेते. आणि आत्ता आपण पाहिलं या महिला ज्या होत्या त्या अगदी 20पासून ते 60पर्यंतच्या महिला या सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे नक्कीच त्यांनी एक वेगळी ऊर्जा दिलेली आहे या शोभायात्रेला. कॅमेरामन सचिन कुमारसह निलिमा कुलकर्णी, नवशक्ती.